गुड मॉर्निंग गाईज. मी निघालो रूमवरून आणि स्टॉपला बघतो तर आपले MIDC सैनिक युद्ध पातळीवर उभे होते आणि मग आमची शटल आली. शटलमध्ये मी बसलो आणि सगळे जण पण बसले, आपले मित्र वगैरे. आणि मग आम्हाला शटलने सोडलं आपल्या कामाच्या ठिकाणी. आणि कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला काही तासांनी झाली सुट्टी. आणि सुट्टी झाल्यानंतर हे आमचे मित्र सगळे, यांना माहीत झालं मी ब्लॉग बनवतो म्हणून. आणि मग बाहेर आलो आम्ही गेटच्या, पंचिंग वगैरे करून. आणि हे आहे कंपनीचा आमचा मटेरियल गेट. नाही तसे तर 2 गेट आहेत, तर आम्ही या मटेरियल गेटनीच येतो. सवय झाली आधीपासून, त्या गेटनी आम्ही येत नाही. आहे आपला श्रीकांत भाऊ. मी निघालो रूमकडे, आपल्या आशियानेकडे. कारण की कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर पहिले घरी जाण्याची घाई खूप असते. म्हणजे रूमवर, घरी नाही म्हणता येत, आम्ही रूमवर राहतो ना, बॅचलर आपले. तर रूमवर जाण्याची खूप घाई असते. आणि आज तर वातावरण चांगला होता, मस्त ऊन वगैरे निघाले होते. काल एक घटना झाली, ती म्हणजे एक ट्रेन ॲक्सिडेंट. ही घटना छत्तीसगडमध्ये झाली. आणि ट्रेन ॲक्सिडेंट एवढे वाढले की आपल्या इंडियन रेल्वेला एक ॲक्सिडेंट ऑफ द अवॉर्ड दिलं पाहिजे. कारण की त्यांना माहीत नसते कुठल्या रोडावरून कुठली ट्रेन चालते. एकाच रोडावरून 2 ट्रेन चालते आता. आणि मला तर भीती एवढी आहे की मी ट्रेननी प्रवास करतो. असं नको व्हायला एखाद वेळेस की आपलाच टप्प्यात कार्यक्रम व्हायचा. दुपारी तर तेवढी रस्त्याला ट्रॅफिक नव्हती. आणि हनुमान मंदिर, बोला बजरंगबली की जय. आणि मग आम्ही निघालो आपल्या शॉर्टकट रस्त्याने, गल्ली गल्लीतून इकडे. डायरेक्ट पाहुणे काढले आम्हाला डायरेक्ट चौकात. माझी आता उद्यापासून फर्स्ट शिफ्ट, म्हणजे आता 1 हप्ता आहे फर्स्ट शिफ्ट. भाऊनी सोडला आणि तो गेला आपल्या रूमवर. त्याला म्हणलं नाश्ता करायला चल. आणि मग मी फ्रेश झाले, नाश्ता केला,